नमस्कार, सुजाता धारकर मॅडम. तुम्हाला प्रभाग क्रमांक 7मधून उबाठा गटातर्फे तुम्हाला आज उमेदवारी देण्यात आली आहे. तुम्ही प्रचार करत आहात. तुम्हाला कसा वाटतोय तुमचा प्रभाग? हवा तेवढा आणि हवा तसा विकास झाला आहे का तुमचा प्रभागाचा? प्रभाग तसा व्यवस्थित आहे, पण तसा पाहिजे तसा विकास झालेला नाही. कारण आमची चाळ सिस्टममध्ये थोडाफार येतो भाग, जास्त करून सोसायट्या कमी येतो. पण चाळीसमध्ये कसं असतं, गटार, पाणी ह्या समस्या खूप या येतात. त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला इलेक्शन लढवण्यासाठी मी उभी आहे आणि जनतेचा मला तसा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे. आणि मला माझं हे ध्येय आहे की मला हे सगळं करायचं आहे जनतेसाठी. तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? मी 1995 पासून कार्यरत आहे. मी गटप्रमुखापासून विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि शहर प्रमुख आणि आता मी विधानसभा संघटक आहे. ह्या पदावरती आले आणि त्या माध्यमातून मी सामाजिक आणि राजकीय सगळ्या गोष्टी मी करत आली. साधारणतः ह्या माध्यमातून कुठली कामं झाली आहेत आणि कुठला चांगला आणि वाईट अनुभव तुम्हाला आला? मी घरेलू महिलांसाठी 1000 फॉर्म आम्ही त्यावेळेला हे केलेले होते. त्याच्यानंतर आम्ही 70-75 बचत गट केले महिलांना रोजगार देण्यासाठी. त्याच्यातनं आमचं KDMCमध्ये जे बचत गट होते त्या महिलांना आम्ही बसेस घेऊन दिल्या आहेत, घंटागाडीचं हे केलं आहे. अशा गोष्टींनी आम्ही ते कामं करून मी त्यावेळेला मी स्वतः कार्यरत असून मी सगळ्या गोष्टी स्वतः मी हँडल करून आम्ही ते महिलांसाठी रोजगार त्या महिलांना मिळवून दिलेला आहे. बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं आहे? मी सर्वसामान्य आणि सर्वसामान्य महिला आणि एक तळागाळातली महिला आणि आज मी 30 वर्ष सतत काम करते आणि समाजसेवा जास्त, राजकारण कमी, समाजसेवा जास्त या माध्यमातून. आणि मी लोकांच्या घरोघरी पोचलेली आहे. कोणाचं काही वेळेला एखाद्या वेळेला फोन आला काय आला तर मी त्यावेळेला रात्रवित्र बघत नव्हती आणि मी तिथपर्यंत पोचते. त्याच्यामुळे लोकांना मला खूप म्हणजे अपेक्षा आहे की लोकांची की तुम्हाला ही तिकीट मिळाले, त्यासाठी लोक अक्षरशः रडत आहेत. आनंद असतो त्यांच्या डोळ्यामध्ये आहे. कारण लोकांना अजूनपर्यंत आत्ता पण मी उभी आहे इलेक्शनला, पण लोकांना माहिती नाही की मी इलेक्शनला उभी आहे. पण आज पक्षाने माझ्यासाठी मला चान्स दिला आहे आणि त्यासाठी मी उभी आहे. मग मला लोकांना सांगावं लागतं की मी उमेदवार आहे आता. मग ते सांगितल्याच्यानंतर लोकांना एवढा आनंद होतो ना की ती लोक अक्षरशः डोळ्यात त्यांच्या आनंदाशी वाहतात. म्हणजे तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या पोचपावती. बरं, आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? आता मी तसं तर घराघरापर्यंत महिलांच्या लोकांच्या पोचलेली आहे. लोकांच्या समस्या काही का असे ना त्या मी सॉल्व करते. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की बाबा सर्वसामान्य महिला आहे, चाळीत राहणारी आहे, तर ना आर्थिक ते कमी आहे माझं, तरी पण काम करणारी महिला आहे, तर तिला आपण निवडून जातात तर ती आपल्या घरापर्यंत येईल. ही लोकांची अपेक्षा आहे आणि लोकांना असं वाटतंय की ह्या जर निवडून आल्या तर ह्या आमची कामं करतील. ह्यासाठी लोकांचं मला खूप म्हणजे या. बरं, आता निवडणुका सुरू होताच बऱ्याचशा काही घडामोडी होत आहेत. आपण सगळं राजकारण बघतायत. तुम्हाला हे सगळं राजकारण कसं वाटतंय? त्याच्यात बोलेलच बरं, कारण हे सध्याचं जे राजकारण चालू आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ते जनता बघते, लोकांना सगळं कळते. आता जे बिनविरोध लोक आले, अजून इलेक्शनच झालं नाही आहे आणि हे बिनविरोध झाले, हे कोणत्या धर्तीवरती झाले हे जनतेला तर कळतंय, पण आहे ना वळत नाही त्यांचं. तर तो निर्णय आता ते हे घेतील वरचे लोक. आणि काय असेल ते राजकीय घडामोडी कसंही काही चालू असते ते, पण मी आज 30 वर्ष आज कार्य करते आणि मी एकनिष्ठ आहे पक्षाची. एकाच पक्षाची मी एकनिष्ठ आहे आणि मला त्याच्यातनं साध्य करते की जनतेचा मला कौल मिळतोय आणि जनतेची मला सेवा करायची. त्यासाठी मला महापालिकेपर्यंत पोचायचं आहे. मी महापालिकेत पोचली तर बाकीच्या ज्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या मला लोकांच्यासाठी करता येतील. त्यासाठी मला महापालिकेपर्यंत पोचण्यासाठी मी लोकांना हे करते. 15 जानेवारी रोजी मतदान होत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या. तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मी सुजाता दिलीप धारगळकर 7क मधनं निवडणूक लढवते आहे. चिन्ह आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावरती. तर लोकांनी मला भरभरून मत द्यावी आणि मला त्या भरघोस मताने निवडून द्यावं, यासाठी महिलांना मी आव्हान करेन, लोकांना मी आव्हान करेन.